भारतात इंटरनेट स्वस्त होणार, भारतात रिचार्जच्या किमती प्रचंड कमी होणार किंवा रिचार्जच्या किमती वाढणार. दर काही महिन्यांनी येणार ही बातमी. अमुक टेलिकॉम कंपनी डब घायला आणि तमुक कंपनी फॉर्मला, ही सुद्धा नेहमी येणारी बातमी. पण आता या बातम्या जरा डीपमध्ये आल्यात. एक कंपनी म्हणते आम्ही भारतातलं इंटरनेट स्वस्त करणार, आणि दुसरी कंपनी म्हणते सरकारनं आम्हाला वाचवलं नाही तर आमची एक्झिट पक्की. झालंय असं की इलॉन मस्क नंतर ॲमेझॉनचे फाउंडर जेफ बेझोस यांनी भारतातल्या सॅटेलाइट इंटरनेट सेक्टरमध्ये एंट्री करण्याचा निर्णय घेतलाय. जेफ बेझोस हे मस्क नंतरचे जगातले दुसरे श्रीमंत व्यक्ती. या दोन्ही कंपन्या भारतात सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करण्याच्या स्पर्धेत एकत्र उतरल्यात. रिलायन्स, भारती एअरटेल या कंपन्या आधीच भारतात सॅटेलाइट इंटरनेट सेवा देत आहेत. त्यामुळे टेलिकॉम सेक्टरमध्ये आता पुन्हा एकदा डाव पलटणार अशा चर्चा जोरदार आहेत. लँडलाईन, मोबाईल फोनचा काळ, इंटरनेट आणि स्मार्टफोनने बदलला. त्या जिओच्या एंट्रीने स्वस्त इंटरनेटची सवय लावली. त्यामुळे स्पर्धेत टिकून राहण्यासाठी व्ही आणि इतर टेलिकॉम कंपन्या हातपाय मारत होत्या. पण त्यातून सावरण्याच्या आधीच ॲमेझॉन सारखा मोठा प्लेअर टेलिकॉम स्पर्धेत उतरलाय, तेही पुढची टेक्नॉलॉजी आणि जास्त भांडवल घेऊन. त्यामुळे आता व्हीआयवर टेलिकॉम मार्केटमधून एक्झिट घेण्याची वेळ आल्याच्या चर्चा आहेत. सरकारी मदत मिळाली नाही तर कंपनी बंद करण्याची वेळ व्हीआयवर येईल असं बोललं जातंय. त्यामुळे आता सॅटेलाइट इंटरनेटमुळे टेलिकॉम सेक्टरचं गणित बदलणार का? या स्पर्धेत असणारे प्रमुख प्लेअर आणि त्यांच्यातली स्पर्धा नेमकी कशी आहे, आणि या स्पर्धेत जम बसवता येत नसल्यामुळे व्हीआयची टेलिकॉम सेक्टरमधून एक्झिट होणार का, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. सगळ्यात आधी सॅटेलाइट इंटरनेट काय आहे ते थोडक्यात समजून घेऊ. सॅटेलाइट इंटरनेट नावाप्रमाणेच सॅटेलाइटच्या माध्यमातून चालतं. यात मोबाईल टॉवर किंवा ऑप्टिक फायबर कनेक्शनची गरज नसते. त्यामुळे दुर्गम भाग आणि ग्रामीण भागातही अडथळ्याशिवाय इंटरनेटची सुविधा पोहोचवता येते. यासाठी घरावर एक सॅटेलाइट डिस्क लावली जाते. आपण जे काही शोधतो ते या डिस्कच्या माध्यमातून सॅटेलाइटकडे पाठवलं जातं. सॅटेलाइट हा सिग्नल पृथ्वीवर इंटरनेटशी जोडलेलं एक ग्राउंड स्टेशन किंवा गेटवे स्टेशन असतं त्याकडे पाठवतो. आवश्यक ती माहिती हे गेटवे स्टेशन पुन्हा सॅटेलाइट आणि सॅटेलाइट डिस्कच्या माध्यमातून आपल्या डिव्हाइसमध्ये पाठवतो. पृथ्वीजवळच्या सॅटेलाइटचा यासाठी वापर केला जातो. त्यामुळे टॉवर किंवा ऑप्टिक फायबरपेक्षा सॅटेलाइट इंटरनेट ही सुविधा जास्त एफिशियंट मानली जाते. तसंच प्रेझेंट पॉइंट हा देखील सॅटेलाइट इंटरनेट सेवेतला एक महत्त्वाचा घटक असतो, कारण हे डेटा सेंटर असतं. इथं हाय स्पीड सर्व्हर आणि राउटर्स असतात जे डेटा प्रोसेस करण्याचं काम करतात. टेलिकॉम सेक्टरमधला सॅटेलाइट इंटरनेटचा हा बदल भारतात वेगाने होताना दिसतोय. याच पार्श्वभूमीवर जेफ बेझोसच्या नेतृत्वाखाली ॲमेझॉन भारतात प्रोजेक्ट कुइपर हा सॅटेलाइट इंटरनेट प्लॅन राबवणार असल्याच्या बातम्या आल्यात. त्यासाठी कंपनीने भारताच्या टेलिकम्युनिकेशन विभागाकडे पुढच्या प्रक्रियेसाठी बोलणीही सुरू केली आहे. ॲमेझॉनला या संदर्भात भारतात कोणतंही काम सुरू करण्याआधी टेलिकम्युनिकेशन विभागाकडून लेटर ऑफ इंटेंट मिळणं महत्त्वाचं आहे. तेच आता ॲमेझॉनला मिळू शकतं, कारण त्यासाठी ॲमेझॉनने 2 वर्ष आधीच टेलिकम्युनिकेशन विभागाकडे अर्ज दाखल केला होता. मात्र आता कंपनीने कमर्शियल सॅटेलाइट लॉन्चिंग सुरू केलंय. त्यामुळे ॲमेझॉनला लेटर ऑफ इंटेंट मिळालं तर पुढे GMPCS म्हणजेच ग्लोबल मोबाईल पर्सनल कम्युनिकेशन बाय सॅटेलाइट लायसन्स मिळवण्याची प्रोसेस ॲमेझॉनला सुरू करता येईल. त्यामुळे सध्या सॅटेलाइट इंटरनेटच्या सेवा देण्यासाठी भारतातून सगळी लायसन्स घेण्याचा ॲमेझॉनचा प्रयत्न सुरू असल्याचं दिसतंय. पण मग ॲमेझॉनच्या या एंट्रीने भारताच्या टेलिकॉम मार्केटचं गणित बदलू शकतंय. कारण जर ही परवानगी मिळाली तर स्टारलिंक नंतर सॅटेलाइट इंटरनेट सेवा देणारी दुसरी मोठी कंपनी ॲमेझॉन असेल. सध्या स्टारलिंकचे 6000 सॅटेलाइट्स आहेत. ॲमेझॉनने 3200 सॅटेलाइट लॉन्च करण्याचा प्लॅन केलाय. तसंच 10 गेटवे स्टेशन आणि मुंबई, चेन्नई 2 प्रेझेन्स पॉइंट तयार करण्याचंही ॲमेझॉनने ठरवलंय. स्टारलिंकचे सॅटेलाइट हे लो अर्थ ऑर्बिटमध्ये म्हणजेच पृथ्वीच्या खालच्या कक्षेत आहेत. सामान्यतः सॅटेलाइट हे पृथ्वीपासून 1000 किलोमीटरच्या उंचीवर असतात. मात्र स्टारलिंकचे सॅटेलाइट हे पृथ्वीच्या अगदी जवळ म्हणजे 500 ते 550 किलोमीटरच्या कक्षेत फिरतात. त्यांच्या पृथ्वीच्या जवळ असण्याचे सिग्नल वेगाने पोहोचण्यासाठी मदत होते असं सांगण्यात येतं. ॲमेझॉनचा प्लॅनही असेच लो अर्थ ऑर्बिट सॅटेलाइट लॉन्च करण्याचा आहे. या व्यतिरिक्त भारती एअरटेलच्या पाठबळाने सुरू असणाऱ्या वनवेब या कंपनीचेही 648 सॅटेलाइट लो अर्थ ऑर्बिटमध्ये आहेत. वनवेबमध्ये भारत ग्लोबल लिमिटेड आणि UK सरकारचा वाटा आहे. तसंच GOSES ही कंपनीही सॅटेलाइट इंटरनेटच्या सुविधा देते. या कंपनीचे 11 सॅटेलाइट मीडियम अर्थ ऑर्बिटमध्ये आहेत. पण सॅटेलाइट इंटरनेटच्या स्पर्धेत असणाऱ्या या कंपन्या सध्या भारतात ही सेवा देण्यासाठी वेगवेगळ्या टप्प्यात आहेत. जगात स्टारलिंक हे या स्पर्धेत सगळ्यात पुढे आहे. मे महिन्याच्या सुरुवातीलाच इलॉन मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीला भारतातही सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करण्यासाठी लेटर ऑफ इंटेंट मिळालं होतं आणि स्टारलिंकची
GEM-PCS लायसन्स मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. Amazonनेही त्यात आपला नंबर लावलाय. सध्या या दोन कंपन्या सॅटेलाइट इंटरनेटच्या स्पर्धेत भारतीय कंपन्यांसोबत स्पर्धा करतायत. पण भारतातल्या जिओ SES आणि वनवेब या कंपन्यांकडे आधीच GEM-PCS लायसन्स आहे. पण तरीही स्टारलिंक आणि Amazon या दोन्ही कंपन्या सॅटेलाइट इंटरनेट भारतात सुरू करण्यासाठी इतक्या आग्रही काय? तर त्यामागचं कारण म्हणजे भारतातलं मार्केट. भारत हा जास्त लोकसंख्येचा देश. त्यात अजूनही दुर्गम आणि ग्रामीण भागात इंटरनेट सेवा पाहिजे तितक्या प्रभावीने काम करत नाही. अशा ठिकाणी मोबाईल टॉवरच्या माध्यमातून इंटरनेट पोहोचवणं आजही खर्चिक आणि आव्हानात्मक आहे. त्यामुळे सॅटेलाइट इंटरनेट लोकांपर्यंत पोहोचवण्याचा यातूनच गोल्डन चान्स आहे. पण भारताच्या मार्केटमध्ये थेट सॅटेलाइट इंटरनेट येण्याचा फटका इतर टेलिकॉम कंपन्यांना बसू शकतो का? तर याची सुरुवात झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. याचं उदाहरण आहे VI. जिओच्या फ्री इंटरनेटच्या स्कीमनं VIचे ग्राहक जिओकडे गेले. उरलेले ग्राहक तरी टिकून राहावे म्हणून VIने जिओच्या रिचार्ज प्लॅनशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत प्लॅनच्या किमती कमी केल्या. मात्र ते VIला परवडलं नाही. त्यानंतर जिओसह सगळ्याच कंपन्यांनी रिचार्जच्या किमती वाढवल्या. त्यामुळे ही VIवर लोकांची नाराजी होती. VIला सावरण्यासाठी सरकारने देखील प्रयत्न केले. कंपनीवरचा कर्जाचा भार कमी व्हावा म्हणून सरकारने ते माफ करून कंपनीत सरकारचा शेअर वाढवला. मात्र सरकारच्या मदतीनंतरही VIला मार्केटमध्ये उभं राहता येत नाहीये. 13 मेला VIने सुप्रीम कोर्टात एक याचिका जाहीर केली होती. कंपनीला जर बँक फंडिंग मिळाली नाही तर 2025-26 नंतर कंपनी सगळे ऑपरेशन थांबवेल असं या याचिकेत लिहिलं होतं. पण असं असलं तरी बँका VIला फंडिंग द्यायला नकार देत आहेत. VIला सरकारला मार्च 2026 मध्ये 18,000 कोटी रुपयांचं देणं द्यायचं आहे. सगळ्याच टेलिकॉम कंपन्यांना सरकारकडे AGR म्हणजेच ॲडजस्टेड ग्रॉस रेव्हेन्यू भरावा लागेल असा निर्णय 2019 मध्ये घेण्यात आला होता. AGR हा टेलिकॉम कंपन्याच्या कमाईचा एक हिस्सा असतो जो त्यांना सरकारला देणं भाग असतं. त्यानुसार VIने सरकारला 83,400 कोटींचा AGR द्यायचा होता. पण कंपनीची अवस्था बघता सरकारने वेळोवेळी AGR माफ करत कंपनीत आपला शेअर वाढवला. आता सरकारचा VIमध्ये वाटा 49%. मात्र तरीही VIला वर्षाला सरकारकडे 18,000 कोटी जमा करणं भाग आहे. पण तेही कंपनीला जमत नाहीये कारण कंपनीची कमाईच 8 ते 9,000 कोटी असल्याचं सांगण्यात येत आहे. पण सरकारला आता या कंपनीत आपला वाटा वाढवायचा नाहीये कारण सरकारचा वाटा 50%च्या वर गेला तर ही सरकारी कंपनी होईल. त्यातच आता सॅटेलाइट इंटरनेट ही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी टेलिकॉम कंपन्या स्वीकारतात. VI जरी या परिस्थितीमधून बाहेर आली तरी उद्या सॅटेलाइट इंटरनेट सेवा देण्याच्या स्पर्धेत VI फार मागे असेल. त्यामुळे सरकारच्या हस्तक्षेपाचा मुद्दाही कठीण आहे आणि VIची एक्झिट जवळपास नक्की समजली जाते. आता यामुळे काय होऊ शकतं तर सॅटेलाइट इंटरनेटमध्ये वाढत असलेली स्पर्धा बघता भारतात इंटरनेटच्या किमती कमी होऊ शकतात अशी चर्चा आहे. पण दुसऱ्या बाजूला जर VI या स्पर्धेतून बाहेर गेलं तर टेलिकॉम सेक्टरमधली कॉम्पिटिशन कमी झाल्यानं रिचार्जच्या किमतीचे आकडे फक्त वाढतानाच बघायला मिळू शकतात. विषय जसा नव्या टेक्नॉलॉजीचा आहे तसाच कॉम्पिटिशनचाही आहे आणि भारताचं टेलिकॉम सेक्टर बदलण्याचं आहे. तुम्हाला काय वाटतं? Amazon, स्टारलिंक भारतात सेटल होतील का? VI भारतीय मार्केटमध्ये टिकेल का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.